दारव्हा शहरातील अंबिकानगर येथे राशीवरील महालक्ष्मी उभी झाल्याने हजारो भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी. चमत्कार की अंधश्रद्धा, शहरात चर्चेला उधाण. दारव्हा शहरातील अंबिकानगर येथील सौ मंगला बाळू इंगोले यांच्याकडे गुरुवारला रात्री 10 वाजता दरम्यान राशीवर मांडलेल्या महालक्ष्मीपैकी एक महालक्ष्मी स्वतः उभी झाल्याचे इंगोले परिवारातील सौ मंगला इंगोले यांनी सांगितले. त्यांना महालक्ष्मी दिसल्यानंतर त्यांनी आरोळी ठोकली असता शेजारील नागरिकांनी येऊन पाहिले असता राशीवर ठेवलेल्या महालक्ष्मीपैकी एक महालक्ष्मी उभी असल्याचे त्यांना दिसले. दारव्हा शहरासह तालुक्यात ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दर्शनासाठी सौ मंगला इंगोले यांच्या घरी हजारो भाविकांनी शुक्रवारला सकाळपासूनच गर्दी केलेली आहे. दारव्हा शहरातील अंबिकानगरमधील सौ मंगला बाळू इंगोले यांच्याकडे गेल्या 25 वर्षांपासून महालक्ष्मी बसविण्यात येतात, परंतु यावर्षी नातवाची तब्येत ठीक नसून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहे. त्यामुळे सध्या महालक्ष्मीला बसविता त्या कोजागिरी पौर्णिमेला बसविण्याचे इंगोले परिवाराने ठरविले होते. परंतु गौरी आवाहनाला पेटीमध्ये महालक्ष्मी ठेवण्यापेक्षा राशीवर महालक्ष्मीचे मुखवटे ठेवण्याचे त्यांनी ठरविले व त्यानुसार गुरुवारला रात्री 9 वाजता दरम्यान त्यांनी राशीवर महालक्ष्मीची प्रतिष्ठापना केली. रात्री 10 वाजता दरम्यान सौ मंगला इंगोले या शेजारी जाऊन सावली घेऊन येत असताना त्यांना महालक्ष्मी असलेल्या खोलीमध्ये सावली दिसल्याने त्यांनी खोलीमध्ये पाहिले असता त्यांना राशीवरील एक महालक्ष्मी उभी असल्याचे दिसले. उभी असलेली महालक्ष्मी पाहून त्यांनी आरोळी ठोकली असता शेजारील नागरिक जमा झाले. त्यांनी सुद्धा सदर प्रकार पाहिला. झालेल्या घटनेची माहिती शुक्रवारला सकाळी शहरासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सदर घटना श्रद्धा की अंधश्रद्धा याची उकल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने करावी अशी मागणी सुद्धा यावेळी काही सुज्ञ नागरिक घटनास्थळावर करीत होते. सदर प्रकाराबद्दल माहिती घेतली असता घरमालक तसेच प्रत्यक्षदर्शी असलेल्या सौ मंगला बाळू इंगोले म्हणाल्या, ते आता मानणारच नव्हते यावर्षी. मायना तो दवाखान्यात नाही होय ना भरती केलेला, पण मला मांडत नाही म्हणलं तर मग 2 महिन्याचा राशीवर बसव म्हणे, यंदा होत नाही तो अजानत. तर म्हणलं बरं म्हणलं, मग मी राशीवर काढले त्याले. मग रात्री रात्र झाली, 9 वाजताचा टाईम होता. मग मी ते चाईने घेतली, मी यायच्या घरी गेली चाईने आणाले, पीठ गायची चाईने आणली आणि मी आणला तर रवा गिवा गायतो म्हणलं. तर घरी आली तर ते साडी नेसत होती, तर म्हणजे सावली भीतीवर दिसली. मी घरात असं लावून पाहिलं काय आहे म्हणून बा, तर ते म्हणजे उभी दिसल्याबरोबर म्हणलं अरे बापरे म्हणलं मी कल्ला. बरं, आपल्या इथे जे महालक्ष्म्या जे आहे ते बसवण्यासाठी मकरा 2 आहेत ना? हो. त्यापैकी दोन्ही मकरा शाबूत आहे का? नाही, एक मकर गायब आहे. एकच आहे, राशीवरच मांडल्या मी ना. अच्छा अच्छा. नाही, आता एका मकऱ्यावर महालक्ष्मी उभी आहे ना, तर मग दोन्ही मकऱ्या जागेवर आहे का? नाही नाही, ते त्याच्यातच आहे, त्याच्यातच आहे. तिन्ही मकरावरती एकच आहे. बरोबर.